सुस्वागतम सुस्वागतम. उद्धारण भारत मातेचे लेकी, माय दिली तू सुखाला आहुती. तुझ्याच मुळे ग तेवत आहे सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती. ऐश्वर्य संपन्न सुखी संसाराच्या त्याग व जीवाचे रान करून भारतातील प्रत्येक लेकीला विद्येचे दान देणारी नायगावच्या पाटलांची महान लेक म्हणजे सावित्रीमाय. आपल्या परखड लेखणीतून अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारी म्हणजे सावित्रीमाय. भारतीय स्त्री शिक्षणाचे अग्रदूत, आद्य शिक्षिका, ज्ञानाई, ज्ञानज्योती असे कित्येक बहुमान ज्यांच्या त्यागापुढे व कार्यापुढे तोटके पडावत अशा क्रांतीसूर्य महात्मा फुलेच्या खांद्याला खांदा लावून समाजक्रांती घडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व शिक्षकांचे व तुम्हा सर्वांचे मी कुमारी अनन्या चौधरी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय मुख्याध्यापक सर तसेच आदरणीय शिक्षक वृंद यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करावे. मॅडम स्वागत. मी सावित्रीबाई फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा फुले म्हणजे सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि त्यांच्या वडिलाचे नाव खंडो. तळागाळाला जो काही आपला वर्ग आहे, महिला वर्ग, तो सुद्धा आपला वर आलेला पाहिजे. तर त्यांनी म्हणून त्यांनी आधी आपल्या पत्नीला सावित्रीबाईला घरी त्यांनी शिकवलं आणि नंतर तिला इतर स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रेरित केलं आणि नंतर त्यांनी पुण्याला काय काढली, पहिली शाळा, स्त्रियांची शाळा काढली. आणि त्यावेळेस कोणी तिथं पाठवायला तयार नव्हते मुली, परंतु